नमस्कार मित्रांनो, मी मनोज. आज मी एका शेतामध्ये आलेलो एका शेतकऱ्याच्या. त्या शेतकऱ्यांनी म्हणजे आज आपण पाहतो मार्केटमध्ये आपण काही पण कोणतं पण फळ विकत घेतो म्हटलं तर त्याच्यावर सर्रास हे कार्पेटचा वापर झालेला असतो. त्याच्यामुळे आज आपण आपल्या आजूबाजूला जो काही आपण राहतो, गाव असो, शहर असो किंवा कोणतंही ठिकाण असो, तिथे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर याचं कारण जो काही आज भरमसाठ हा केमिकलचा वापर होत आहे, ज्याच्यामुळे आपण नकळत ते खात असतो किंवा मग मार्केटमध्ये काही गोष्टी पित असतो. तर त्याच्यामुळे या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत कॅन्सरसारख्या. तर आज अशा मी शेतकऱ्याला भेटायला आलेलो आहो की ज्या शेतकऱ्याने हे जे आपण माझ्या मागं बघताय, केळीचं पीक म्हणजे केळीचं पीक नाही म्हणता येणार ना, घरी खाण्यापुरत्या शेतामध्ये असे 8 ते झाडं लावलेले आहेत. तर त्या शेतकऱ्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. मी श्री रघुनाथ गंगाराम ढाळे शिरला. हं. तर हे जे तुम्ही झाडं लावलेले आहेत, हे एकूण झाडं किती आहेत? हे आता 10-12 झाड आहे समजा लावलेले. 10-12 झाडं आहेत. हं. म्हणजे हे तुम्ही कोणत्याही प्रकारचा फवारा न करता, रासायनिकचा कोणताही फवारा न करता, हे मग घरी खाण्यासाठी तुम्ही लावलेले आहेत का? हे घरी खाण्यासाठी लावलेले आहे, फक्त हे विक्रीसाठी नाही, काही नाही. हां. बिना केमिकलचे, बिना खताचे, फवाराचे. अच्छा. हो. मग याच्यामधून जेव्हा जेव्हा समजा पाळ होत असतील, आपण पाळच म्हणतो ना आपण त्याला, झाडालाच होतं तर त्याची चव आणि जे मार्केटमध्ये केमिकल टाकून किंवा जे कार्पेट टाकून पिकवल्या जातात, त्याची चव कशी असते? ते लय फरक आहे याच्यात आणि त्याच्यात, जास्त प्रमाणात फरक आहे. खूप फरक आहे. लय फरक आहे. म्हणजे हे चवीला स्वादिष्ट असतात. हां, चवीला स्वादिष्ट आहे. अच्छा. आणि मग त्या मार्केटमध्ये जे पिवळ्या कलरचे केळी येतात आणि ह्या ज्या आता आपण पाहतोय ह्या हिरव्या आहेत, हो हो. तर केमिकल म्हणजे कार्पेट टाकून केलेल्या त्या पिवळ्या तयार होतात का? कार्पेट टाकून त्या पिवळ्या होतात तयार. ह्या बी पिवळ्या, पण थोड्या प्रमाणात पिवळ्या होतात. हां, पण यांचा रंग काळा हिरवाच असतो. हिरवा राहतो. अच्छा. मग तुम्ही हे कधी लावलेले आहेत झाडं? हे आता आम्ही पावसाळ्यात लावले होते, मागच्या वर्षी लावले होते. आता 12 महिन्याचं पीक आहे. अच्छा. मग हे असे ऐकून किती झाडं दाखवता का आम्हाला तुम्ही? आहेत ना हे हे काय? आहेत इथं. हां, अजून दाखव. हे आहे. हे इथं एक लावलेलं आहे. अच्छा, हे काय? हां. हे आहे. अच्छा. हे झाड आहे. याची गावठाण झाली तयार झाली ना. अच्छा. काही मला काय बघा शेतकरी बांधवांनो, यांनी यांच्या शेतामध्ये जेवढे काही आपल्याला वर्षभरात केळं लागतात, जे काही मार्केटमध्ये केळं उपलब्ध आहेत, त्याची ते केमिकलयुक्त असतात. म्हणजे आपण त्याला कार्पेट मध्ये टाकून पिकवलेले म्हणतो. तर त्याच्या वाटेला न जाता त्यांनी स्वतःच्याच शेतामध्ये हे 8 ते 10 झाडाची लागवड केलेली आहे 1 वर्षापूर्वी, आणि ते चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग घेत आहेत. बघा मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, आपल्याकडे पण असा एखादा जर स्पेस असेल आपल्या शेतामध्ये, तर आपणसुद्धा अशा प्रकारे केळीची झाडं म्हणा किंवा इतर कोणतेही फळझाडं म्हणा लावून आपल्या कुटुंबाला केमिकलमुक्त, रसायनमुक्त फळं तुम्ही देऊ शकता. कारण की आज मार्केटमध्ये खूप आपण पाहतो की कॅन्सरचं प्रमाण हे वाढलेलं आहे. त्याचं कारण हेच आहे की आज मार्केटमध्ये प्रत्येक भाजीपाला, प्रत्येक फळभाजीपाला हा रसायन शिंपडलेला असतो. त्याच्यामुळे नकळत त्याचं आपण सेवन करतो. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला एका मोठ्या बिमारीचा सामना करावा लागतो. हे आता आपण केळीचे झाड बघतोय, तर याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते या शेतीमध्ये तुमच्या फळझाड आहेत? शेतीमध्ये झाडाचा लिंबाचे झाड आहे, अच्छा, निमूज झाड आहे, जांबाचं झाड आहे, सीताफळ झाड आहे, जाम आहेत, बोर आहे, असे बोर आहे, बिना सीताफळ आहे. खताचे असे समजा. अच्छा, म्हणजे सर्वच फळ तुम्ही शेतामध्ये लावलेले आहेत. हे आमच्या शेतकरी बांधवांना आणि जे आमचे प्रेक्षक आहेत, यांना एखादा तुम्ही घड दाखवू शकता का जो असा पिकलेला आहे याचा? आहे ना, पिकलेला आहे झाड. कुठं आहे? बिना केमिकलचा याचा चला. पिकलेला आहे झाड. हे इथं आहे. केमिकल आहे. अच्छा, हा पडलेला आहे घड, हा घड पडला का? नाही, पिकलेला आहे तो, आणून हे केलेला. अच्छा, तो पिकलेला आहे. दाखवा एक मिनिट. हो. हे बघा मित्रांनो, हा नैसर्गिक पिकलेला, कोणत्याही प्रकारचं कार्पेट न टाकता किंवा कोणत्याही प्रकारची प्रक्रिया याच्यावर न करता, हे बघा याचा कलर कसा आहे, आणि याची चव पण खूप छान आहे म्हणतात. आता मी थोडंसं खाऊन बघतो. हे बघा मित्रांनो, नैसर्गिकरित्या पिकलेलं केळ.
याची चव खूपच छान आहे. जसं आपण मावा खातो, मावा खूपच टेस्टी आहे. आपण पण एखाद्या शेतामध्ये किंवा जिथे केळीचं फळबाग आहे तिथे जाऊन हा तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि आपल्या कुटुंबाला पण, जर आपल्याकडे शेती असेल तर आपल्या शेतामध्ये जे बागायतदार आहेत ते हे एवढे 8 ते 10 झाड लावून या नैसर्गिक केळीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. धन्यवाद.